ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असं म्हटलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी। दोन समाजामध्ये तणाव होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। जरांगेंच्या अल्टिमेटमकडे संवेदनशीलपणे पाहतोय असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। विधानसभेत फायदा होईल असे उमेदवार उभे करणार असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। 11 जागांपैकी आमच्या 5 जागांची लिस्ट जाईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवारजी। आज ओबीसीचं शिष्टमंडळ ओबीसीचे उपोषण करते त्यांना भेटायला जाणार आहे, काय वाटतं तोडगा अपेक्षित आहे? निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती समूहांना न्याय मिळावा ही सरकारची भूमिकाही आहे। कोणताही तणाव दोन जातीमध्ये दोन समूहामध्ये होऊ नये याची काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री हे तीनही नेते अतिशय समन्वयाने घेत आहेत। जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे, 8वं-10वं अल्टिमेटम आतापर्यंत त्यांचं आंदोलन सुरू झालं। या अल्टिमेटमकडे सरकार भाजप कसं बघतं? नेहमीच सकारात्मक आणि संवेदनशीलतेनेच या आंदोलनाकडे भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकार असेल अतिशय संवेदनशील आणि सकारात्मकतेने समाज कोणताही असेल त्याच्या प्रगतीसाठी जी जी मदत करता येईल ती करण्याची भावना आणि भूमिका सरकारची आहे। विधान परिषदेच्या 10 जागांची लिस्ट दिल्लीला पाठवल्याची माहिती आहे भाजपनं। नाही, 10 जागा भारतीय जनता पार्टीच्या नाहीच आहेत। एकूण 11 जागांपैकी आमच्या 5 जागा आहे, तर लिस्ट जायची असेल तर 5 जागांसाठी जाईल, 10 जागांसाठी कशा जाईल? एकूण 11 जागा रिक्त होत आहे। या 11 जागांपैकी भारतीय जनता पार्टीच्या संख्येनुसार 5 जागा मी सहज जिंकतो। कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।